वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आज आहे जुलै 6/11/27 आणि पाऊस हा बाहेर खूप 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 म्हणजे खूप खूप घाण पडतोय डायरेक्ट. आमच्या तर PG मध्ये तर लय हे झालेलं आहे. जास्त मिनिटं हे एक गड्डं पडलं होतं इथे. खूप पाणी टपकतंय बकचोदी नुसती. आणि हे बघा, हे जे आहे ना, इथून मी पाणी टपकतंय. त्याला म्हटलं इथे नीट कर, तो तर करतोय आता. जस्ट पाऊस जोरात झाला आणि गळायला लागला भाई. सगळं एकदम डेंजर हाल चालू आहे. श्रेयस, तुला काही बनायचं आहे का? आपले जे हाल चालू आहे पावसाळ्यामध्ये PG मध्ये राहूनही. तू बोलू शकतो, मी तुझा व्हिडिओ नाही घेते, तुझा आवाज येतोय पण. पाऊस खूप वाढलाय आणि अल्निनो खोटा ठरलाय. डेफिनेटली. काय खोटं ठरलंय? अल्निनो अल्निनो खोटा ठरलाय असं श्रेयस म्हणतोय. बरोबर आहे. कारण त्याच्यामुळे दुष्काळ पडणार होता कोरडा. ठीक आहे. आणि त्या कोरड्याच्या जागी आता ओला दुष्काळ पडलाय. ओला दुष्काळ नवीन दुष्काळ. भाई बस, एवढं नाही ज्ञान द्यायचं भाई. बस झालं. सो असं चालू आहे. आणि आता मी एक झोल केला आहे. जसं की इथं माझा जो पॉट होता ना, तो इथं आणून ठेवलेला आहे. आणि ही जी काडी आहे ना, ती तुटलेली काडी होती. कशाची ती तुम्ही ओळखा. आणि मग मी ती पॉटला लावून घेतली. तिथे एक पडलेली होती, ते घेऊन आलो. आणि असं काही वेदर आहे. तर हा व्लॉग मे बी कंटिन्यू नाही राहणार. म्हणजे वीकच्या व्हिडिओ छोटे क्लिप करेन आणि मोठा एक व्लॉग टाकेल. सो दिस इज इट फॉर द डे. एनिथिंग इज न्यू आय विल पोस्ट यू गाईज. करंगळी झाली ते आता मनगट भाई. लय डेंजर सुचलंय डायरेक्ट. आणि नुसता आवाज होतोय भाई. अरे कमेंट मध्ये कोणी गेसच नाही केलं भाई की काय करतोय मी, काय नाही. नवीन काहीतरी सुरू आहे. ते काडी दाखवली तुटलेली, त्याच्यावरनं तरी गेस करा भाई तुम्ही. ठीक आहे, चला तर मग आता उद्या भेटूया. काहीच झालंय सांगतो तुला. सौरभची गाडी अडकली पुरामध्ये. घ्यायला चाललोय. जोरात बोल जरा. सौरभची गाडी आहे, अडकलेली आहे पुरामध्ये, घ्यायला जातोय. तरी मी अपेक्षा करतो की सौरभ पुराचा सुद्धा व्हिडिओ आणि तेव्हाचे ब्लॉग्स ऑब्विसली बनवणार. ऑफकोर्स आहे ते जॅकेट लेडीज घालून आम्ही निघालोय. जसं आहे तसं घालून निघालेलो आहे. आणि आम्ही स्पेशली पावसात भिजायला निघालेलो आहे. मजा आणि थ्रिलिंग दोन्ही. आय होप आम्ही सेफली गाडी परत आणणार आहे. डायरेक्ट आता पुलाजवळ भेटू आपण, पुराजवळ भेटू आपण. भाई अजून अर्धा किलोमीटर चालतोय आम्ही इथून. गाडीच्या ठिकाणी जायसाठी अर्धा किलोमीटर दूर. अरे ट्रॅफिक दाखव. ही नदी काय भरली आहे नुसती खतरनाक. तुमचं म्हणणं तेव्हा ब्रिजवरनं पण पाणी होतं. ब्रिजवर नाही, त्या पुढे पाणी. अच्छा, ओके, पुढे पाणी पर्यंत. होय, ते घर तर डुबले तिकडे पूर्ण. हा डुबले ते. टास्क खूप मोठा आहे आमच्यासाठी, कारण की खूप मोठे पार करायचंय. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? सर तो बस स्टॉप एवढा पूर्ण भरलेला आहे. आपण कसं काय जाणार तिकडे? म्हणजे पाणी थोडं असं. तो तेच सांगतो, पाणी आणि आपल्याला जायचं कुठे? अरे भाई, त्या साईडला त्याच्या मागे गाडी आहे. हे दोघी येडे काम करताय. पाणी लय डेंजर वरती आहे. काय आलं? खूप खोल आहे ना. बरेच पाणी आहे तिथपर्यंत. पाणी तिकडून जायला तिकडून आता खूप फिरून जावं लागणार आपल्याला. आणि ते रिक्षा मिळणार नाही. काहीतरी करावं लागेल ना. पण त्याच्या मागे म्हणजे काहीच, आम्ही आता त्या साईडने जातोय. म्हणजे ही जी साईड होती ना, त्याच्यात तिकडून डायरेक्ट असं घुमून फिरून जातोय. जिथून आल्या होत्या तिथं परत जाऊ आणि तिथून परत एखादी ऑटो वगैरे घेऊ आणि मग तिकडून 4 किलोमीटर घुमून आमची बाईक रेस्क्यू करू आम्ही तिथून. शेराव, कृपा करून अरे यार. पात्रात घाण करू नये. हा हो, त्यामुळे हा महापूर येतो. पॉइंट आहे. बस ना, आता किती रेकॉर्ड करतो. आम्ही त्या साईडला पोहोचले बाई ब्रिजच्या आता. सो गाडीजवळ जातोय. माहित नाही तिथे पाणी असेल का नाही. मे बी असू शकतं पाणी, बट इच्छा तिथे मार्ग. सर होते सोबत, आम्ही म्हणून एक खतरनाक ब्रिज क्रॉस केला फ्लडमधनं डायरेक्ट. आता सध्या इकडच्या याच्यामध्ये लाईट वगैरे नाही आहे, बट रस्ता तरी कोरडा वाटतोय. काही पाणी नाही एवढं. तेव्हा आता गुडघ्यापर्यंत पाणी होतं डायरेक्ट, एकदम खतरनाक. सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आणि मागे जेवढे मोठे शेड आहे ना मागे, ते म्हणजे हे सगळं पूर्ण शेड तुमचे पाण्याखाली. भाई, तुम्ही तिथून व्हिडिओ पाठवले होते मला. अरे भाई साहब,
हे माझ्यासोबत जे सर आहे त्यांचं पूर्ण इथे हे पूर्ण त्यांचा बिझनेस पाण्याखाली आहे सध्या. अरे बापरे, हा. मानेपर्यंत द्या, काय गळ्यापर्यंत. गोष्ट करता एवढं खाली? हा तुम्ही तो माणूस येत होता. अरे भाई साहब, हे पूर्ण खतरनाक. मी तरी सध्या नाही इथे, एकदम अंधार आहे डायरेक्ट. नका 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 जाऊ नका. आपली गाडी आहे. लेट्स गेट बाईक आउट फ्रॉम हिअर. काढली भाई फायनली गाडी. एवढं पाण्यात भाई या 3 जणांनी मदत केली. एकदम खतरनाक भाईसा. लय 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 तकलीफ एकदम. चलो फायनली डन सर जी. थँक्यू भैया, थँक्यू थँक्यू. उजेडात आल्यावर दाखवू म्हटलं बाईक. भाईसा काय डेंजर रस्ता होता, म्हणजे पूर्ण पायवाट होती तिथून डायरेक्ट. कॅमेरामध्ये दिसलं नसेल, अंधार होता खूप, पण इट्स ओके नाव. आता आम्ही जरा लॉंग कटने जातो आहे कारण की पूर्ण पाणी पाणी पाणी. मी जे मेन शॉट नाही घेतले भाई, खूप घाण पाणी होतं, म्हणजे इतकं डेंजर पाणी होतं. सो आता जाऊ घरी बाई. तर आम्ही आता आहे पिंपरी चिंचवडचा कोणत्या तरी एरियामध्ये. जस्ट रिच बाई. एअर पोचलं. आता जरा सगळं आवरून दरून परत येतो जेवायला. जेवण झालं की मग परत बोलू, आरामात बोलू एकदम. सो गाईज, जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता रात्रीचे वाजलेले आहे 1 मिनटं. आता रात्रीचे वाजलेले आहे 10:35. सो आज माझी प्रॅक्टिस स्किप झाली गाडीच्या याच्यामध्ये. भाई आम्ही कुठं कुठं फिरलो. पहिले गेले काळेवाडी फाट्याकडनं डीमार्टकडे, तिकडून तो पूल बघितला तुम्हाला जो दाखवला स्टार्टिंगला. मग तिथून दुसरीकडे जात होते, तो बंद होता. मग घुमून पायी चालून 4 किलोमीटर चालून एक पाण्याचा एकदम मोठा लॉट, काय म्हणता येईल त्याला, डबकं साचलं होतं खूप मोठं पूलपर्यंत जातं. ते क्रॉस केलं. मग पुढे देवाची कृपा की पुढे जाऊन काही नव्हतं. मग तिकडे जाऊन ज्या मेन ठिकाणी पोहोचलं, पूर्ण अंधारात तुम्हाला ते आमच्या सरांची दाखवली होती कंपनी. तर तिथून मग गाडी काढली, कशी तरी अशी उबड खाबड रस्त्यात ना भाई, आणि मग काढली. आणि मग सुखरूप घरी आलो. मस्त जरा लॉंग टर्न घेऊन आलो कारण की सगळे बुनातले रस्ते सगळे भरलेले एकदम घाण. काय मॅनेजमेंट आहे, काय स्ट्रक्चर आहे भाई. डायरेक्ट असं आहे की ह्या गावातनं त्या गावात जायला रस्ताच नाही, आणि इतके किलोमीटर फिरून जावं लागलं. 10-12 किलोमीटर फिरून यावं लागलं आम्हाला. सो असा होता माझा आजचा दिवस. मला नाही वाटलं होतं की एवढा व्लॉग एक्सटेंड होईल भाई, इतकंपर्यंत एक्सटेंड होईल. मला मी ते पहिला वाट फक्त थोडासा मॉर्निंगचा शूट केला होता. नंतर रँडमली जेव्हा निघाले आम्ही तेव्हा सुरू केलं. झालं असं होतं की आमचे जे रूममेट आहे ते गाडी घेऊन गेले होते, बट नंतर पाणी इतकं सुरू झालं. आधी गुडघ्यापर्यंत होतं ठीक आहे, पण नंतर मग ते त्यांच्या कंपनीच्या कामात लागले कारण की त्यांना सगळ्या मशिनरीवरती घ्यायच्या होत्या. पण भाई मग पाणी वाढलं डायरेक्ट मानेपर्यंत पाणी, आणि मग गाडी तिथेच ठेवली त्यांनी. पण मग म्हटलं अजून जास्त पाणी वाढलं तर मग गाडी निघणार, उद्या तर निघणारच नाही आलं कारण की अजूनही पाऊस चालू आहे. सो गेले, गाडी आणली, घरी आलो आणि आम्ही त्याचा. तर असा होता आजचं स्ट्रगल. त्यामध्ये माझी प्रॅक्टिसही राहून गेली आजची. उद्या कंटिन्यू करेन, बट ठीक आहे. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. बाय बाय, राम राम.